जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नवीन वेतन आयोग 8 पे कमिशन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे। काय ही बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकार त्यांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। देशातील केंद्र सरकारच्या अधीनस्थ सरकारी कर्मचाऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये नवीन वेतन आयोग न्यू पे कमिशन समितीची स्थापना करण्यात येणार आहे। शेवटचा हा अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन ह्या सादर करणार आहेत। हा अर्थसंकल्प असल्यानं यामध्ये देशातील सर्वांनाच खुश करण्यासाठी तरतुदी करण्यात येणार आहेत। यामध्ये देशातील तब्बल 50 लाखापेक्षा अधिक सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे नवीन वेतन आयोग समितीची स्थापना केल्यास आगामी निवडणुकांच्या मध्ये निश्चितच विद्यमान सरकारला फायदा होणार आहे। दर 10 वर्षानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो। मागील वेतन आयोगाचा विचार केला असता वेतन आयोग लागू करण्यापूर्वी वेतन आयोगामध्ये नवीन वेतन श्रेणी, आर्थिक विश्लेषण, सांख्यिकी विवरण यांचा सविस्तर अहवाल तयार करण्याकरता 2 वर्ष अगोदरच वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येते। यामुळे या अर्थसंकल्पामध्ये निश्चितच नवीन वेतन आयोग स्थापन करण्याबाबत तरतूद करण्याची शक्यता आहे। यामध्ये केवळ नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येईल। यामध्ये अध्यक्ष, सदस्य, सचिव यांची निवड करण्यात येईल, जे की 8व्या वेतन आयोग लागू करण्याबाबत अहवाल तयार करतील। आता यानुसार किमान वेतनामध्ये वाढ होणार आहे। कामगार युनियनच्या मागणीनुसार कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी होत असल्यानं याप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 8,000 रुपये तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,000 रुपयांची वाढ होणार आहे। तर ही होती 8व्या वेतन आयोगासंदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। अशाच रोजच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।